नमस्कार आपली यूट्यूब फॅमिली. आज आम्ही गप्पा मारत होतो, तर गप्पा मारता मारता हा विषय निघाला की खरंच जो ड्रायव्हर लोकांसाठी नियम निघालेला आहे तो नियम कुणालाच असा रुचणारा वाटत नाही आहे. कारण हिट अँड रन हा प्रकार तर नाही समजा, आणि कुणाला असं वाटतं का हो की आपला ॲक्सिडेंट होईल का रस्त्याने जाताना, किंवा कोणी आपल्या गाडी खाली आलं तर काय होईल. आणि कुणाची अशी थोडीच इच्छा असते की एवढं टूर असतो त्या ड्रायव्हर लोकांचा बिचाऱ्यांचा की विचार करा ना, त्यांना घर सोडून किती प्रवास असतो त्यांचा हे त्यांना माहिती नसतं. आणि अशा प्रवासामध्ये जर चुकून ॲक्सिडेंट झाला तर तो नकळतच होत असतो. काही जर ड्रायव्हर सोडले जे ड्रिंक घेऊन चालवतात किंवा ज्यांना खूप ताण झालेला आहे आणि तरी ते गाडी चालवत आहेत, तर त्यावेळेस अशा अपघाताची शक्यता जास्त वाढते. फक्त ते जर त्यांनी थोडंसं टाळलं तर होणारे अपघातही थोडे कमी प्रमाणात होतील. तर असं मला वाटतं, तुम्हाला कुणाकुणाला असं वाटतं की अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर लोकांना इतकी शिक्षा झाली पाहिजे किंवा त्यांना इतका दंड भेटला पाहिजे. आता जो दंड लावला आहे तर ते बिचारे असं आयुष्यभरात किती कमवतात ना, एवढी कमाई पण नाही आहे त्यांची की जो आयुष्याचा पूर्ण दंड ते घालतील. तर असे जे नियम लावलेले आहेत, आपणही बाहेर निघतो आता, गाड्या आम्ही पण चालवतो, ड्रायव्हिंग करतो, तर असा जो नियम आला तर शक्यतो लेडीज आत्ताच गाड्या चालवायला लागलेल्या आहेत. तर गाड्या चालवताना लेडीजकडनंही होऊ शकतं ना, कारण आधीच त्या थोड्याशा घाबरलेल्या असतात, किंवा असं काही नाही आहे की ॲक्सिडेंट होणारच नाही, कुणाच्या आयुष्यात झाला नाही, कुठेतरी गाडी डॅश होऊ शकते कुठेतरी. आणि आपण जरी गाडी चांगली चालवली तरी पुढचा माणूस हा व्यवस्थितच चालवतो असंही नाही आहे. कारण पुढच्यामुळे जर ॲक्सिडेंट झाला तर तो पण दोष आपल्यावरच लागतो का. आणि ठीक आहे ना, प्रत्येकाची इच्छा असते की बाबा ॲक्सिडेंट झालेला आहे तर आपली गाडी थांबवून हेल्प करावी कुणाला. पण काय होतं, ज्या गाडीने ॲक्सिडेंट होतो तर तिथे जे जमलेली पब्लिक असते ती काहीच पाहत नाही की कुणाची चूक आहे काय आहे. जे सेफ असतं त्यालाच उचलून मारतात, त्याला म्हणजे त्या भीतीने लोक पळतात शक्यतो जास्त लोक. जर लोकांनी त्यांना समजून घेतलं की बाबा काय झालेलं आहे, किंवा ॲक्सिडेंट होणं हे दुर्दैवाचा भाग आहे समजा, हे होऊ नये, कारण रस्ते आता चांगले आहेत पण गाड्यांच्या संख्याही तेवढ्याच वाढलेल्या आहेत. गाड्यांच्या आज बघा प्रत्येकाच्या घरी किती गाड्या आहेत, त्या संख्या वाढलेल्या आहेत. आणि कमी वयाची मुलं पण गाड्या चालवतात, ज्यांना फुल ट्रेनिंग नसतं. जे नवीन शिकलेले लोक असतात ते गाड्या चालवतात, ते पण येऊन धडकतात ना हो चांगल्या ड्रायव्हर लोकांना, चांगल्या गाड्यांना. बिचारे काही 4-4 महिने 2-2 महिनेही गाड्या चालवतात, ते पण थकलेले असतात. अचानक त्यांना सुधरतही नाही की एखाद्या वेळेस अचानक. आणि हेच नाही तर रस्त्यावर जाताना एकच अडचण नसते, कधी बघा तुम्ही कुत्रे आडवे येतात, प्राणी आडवे येतात. अशा वेळेस स्वतःचा बचाव करतानाही ॲक्सिडेंट होऊ शकतात. कारण स्वतःचा बचाव करतानाही आपण गाडी इकडे तिकडे घेतो, ते अचानक मागून गाडी आलेली असते, पुढून आलेली असते. हे काय असं डेफिनेटली पक्कं नसतं ना की तुमची एकच गाडी रस्त्यावर आहे. हिट अँड रन कुणालाच वाटत नाही की ॲक्सिडेंट झाला त्याला पळून जावं, कारण त्याच्याही जीवाला धोका आहे. कारण कुणाचाही तर मी गाडी चालवते, ॲक्सिडेंट झाल्यावर काय माझ्या जीवाला धोका नाही असं नाही की पुढचाच फक्त हे होईल असं नाही आहे. तर सरकारने थोडं ड्रायव्हर लोकांचं काळजी घ्यावी, त्यांच्या लाईफचं एक मी म्हणते ना गणित काढावं की ते खरंच किती कमाई करतात काय करतात, आणि थोडेसे नियम लावावेत, एवढे कडक नियम लावू नये. तुला काय वाटतं? बरोबर आहे, तू जे बोलत असते हो ना. आणि एखाद्या जीवावर जर बेतला आणि तो येऊन गाडी समोर येऊन जर ॲक्सिडेंट करून घेतला स्वतःचा, तर तो दोष कोणावर आहे? हां, एखाद्याच्या असतं तसं मेंटली प्रॉब्लेम पण असतात कुणाला. एखाद्याच्या घरी आपण म्हणतो ना खूप वैतागल्यावर मी जाऊन जीव देतो, आणि अचानकच जो चांगल्या ड्रायव्हरच्या पण गाडी खाली आला आणि त्याने जीव दिला तर काय होणार? तर म्हणजे एकामुळे दुसऱ्याचं लाईफ कशाला टांगण्यावर लावायचं ना. त्याला असं थोडीच माहिती असतं, पैशासाठी काही करू शकतात लोक. ज्याला आता समजा काही नियम लावा, तुम्ही नियम लावा, पण ते नियम
चांगले असावेत. त्या नियमांच्या भीतीने लोकांनी गाड्या चालवणं सोडू नये, कारण खूप जणांनी आपले ड्रायव्हिंग लायसन फाडून टाकलेत. कारण जर असं असेल तर हे कुठे ना कुठे धोक्याचं आहे. ॲक्सिडेंटपेक्षा हा नियम धोक्याचा आहे असं मला वाटतं, आहे ना? बरोबर आहे. आणि भीत किती चालवणार गाडी? आता तुला गाडी शिकायची आहे, तुझा हा नियम ऐकल्यावर तू गाडी शिकणार का? आधीच भिलेली असते, आधीच घाबरलेली. आणि पुन्हा मग जरी ऍक्सिडेंट नाही झालं तर मी जाऊन सरळ धडक दिली धाड. ऍक्सिडेंट नसेल होणार तरी करेल ही, कारण माइंड तेच विचार करतं ना, ऍक्सिडेंट होईल का, ऍक्सिडेंट होईल का, आणि जे आपण विचार करतो तेच होणार आहे. आता ऍक्सिडेंट करून नवरा जर आपला 10 वर्ष तुरुंगात राहणार असेल तर कोणती बायको त्याला ड्रायव्हिंग करू देईल? म्हणजे ड्रायव्हिंगचा जॉबच सुटला असं होईल ना. अरे सरकार लोकांनी थोडंसं लक्ष द्या. प्रत्येक नियम नुसते लागू करण्यापेक्षा त्या ड्रायव्हर लोकांची काळजी घ्या, त्यांना थोडंसं सेफ्टी काहीतरी राहील असे नियम लावा. आणि लोकांनी प्रत्येकाने काळजी घ्या गाडी चालवताना, कारण प्रत्येकाचा जीव हा लाख मोलाचा आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्या. सरकारने हे ड्रायव्हर लोकांची काळजी घ्या. असे लायसन्स फाडायची वेळ येऊ देऊ नका. प्रत्येक वेळेस स्ट्राईक केलं तर जे लोक आहेत त्याच्यापेक्षा दुसरे लोकही खूप प्रत्येक वेळेस स्ट्राईक होतात, प्रत्येक वेळेस काही ना काही बंद होतात. त्याच्यामुळे सगळी जनता खरंच प्रत्येक गोष्टीला त्रस्त होऊन जाते. तर मला वाटतं नवीन जे मुलं गाड्या शिकणार आहेत त्यांच्यासाठी काही नियम लावा, म्हणजे ते पण व्यवस्थित गाड्या चालवतील आणि अजून काहीतरी चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या. बाय. गुड नाईट.